नमस्कार. आज आपण UDICE पोर्टलवरती प्रमोशन कसे पूर्ण करायचे या संदर्भातला व्हिडिओ बघणार आहोत. सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा. याच्यावरती UDICE ही वेबसाईटला तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला UDICE पोर्टलची लिंक ओपन होईल. या ठिकाणी UDICE प्लस याला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खाली विजिट पोर्टल या ऑप्शनवरती इथे 4 ऑप्शन आहेत. यातला पहिला स्कूल डाटा कॅप्चर याला क्लिक करा. मग आपल्याला या ठिकाणी जे आपल्याला लॉगिन हवं आहे ते लॉगिन ओपन होईल. इथे स्टुडंट मॉड्यूल याला क्लिक केल्यावर तुम्हाला स्टुडंट पोर्टल UDICE ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला आपल्याला शाळेचं लॉगिन ओपन होईल. शाळेचं लॉगिन या प्रकारे ओपन झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा शाळेचा UDICE नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता मी या ठिकाणी हा पासवर्ड टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिन म्हणायचं आहे. आपल्याला ज्या शाळेचं प्रमोशन करायचं आहे शाळा ओपन होईल. या ठिकाणी अशा प्रकारे 2 सन अकॅडमिक इयर्स आपल्याला दिसतील. एक करंट अकॅडमिक इयर्स आणि स्नॅपशॉट 24-25. तर आपल्याला सध्या 24-25 काम करायचं नाही, तर आपल्याला काम करायचं आहे 25-26ला. या ठिकाणी 25-26 क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्याला पहिलं पेज ओपन होईल. या पहिल्या पेजवर इकडे साईडला एका बाजूला आपल्याला ज्या सेक्शनवरती ज्या टॅबवरती आपल्याला काम करायचे ते टॅब्स दिसतील. आता आपल्याला 2024-25चा जो पट आहे तो पट 25-26ला इम्पोर्ट कसा करायचा, म्हणजे प्रमोट कसा करायचा, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन हा एक टॅब दिसेल. त्या टॅबला क्लिक केल्यावर तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी हा ऑप्शन दिसेल. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल ओपन होईल आणि या मॉड्यूलवरती आपल्याला गो म्हणायचं आहे. आणि मग गो म्हटल्यावर आपल्याला क्लास निवडा येईल. आपल्याला समजा आता मी पहिलीचं वडला आणि गो म्हटलं तर या शाळेमध्ये पहिलीमध्ये एक विद्यार्थिनी आहे. आता ह्या विद्यार्थ्याला प्रमोट करताना सुरुवातीला प्रोग्रेशन स्टेटसमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील: प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रोमोटेड आणि प्रोमोटेड विदाउट एक्झामिनेशन. तर आपण त्या मुलांची परीक्षा घेतलेली आहे आणि आपल्याला पुढच्या वर्गात त्यांना घातलेलं आहे, त्यामुळे प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन. मग आता जर परीक्षा घेतली तर त्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायचे. तर मी या ठिकाणी मार्क्स भरतो. त्यानंतर वर्षभरातले त्याची उपस्थित दिवस भरायचे आणि त्याच्याखाली 1-2 ऑप्शन आहेत. स्कूलिंग स्टेटस याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील: स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ TC विदाऊट TC. अशा प्रकारे 2 ऑप्शन येतील. जर आपल्याला तो विद्यार्थी आपल्याच शाळेमध्ये परत शिकत असेल तर आपण सर्वांनी पहिला ऑप्शन निवडायचा आहे, स्टडिंग इन सेम स्कूल. जर तो विद्यार्थी दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत गेला असेल तर त्याला या ठिकाणी लेफ्ट स्कूल करायचं आहे. आता हा विद्यार्थी सध्याच्या शाळेतच असल्यामुळे मी या ठिकाणी त्याला सेम स्कूल करतो. त्याच्यानंतर पुढच्या टेबलमध्ये सेक्शन आपल्याला त्याचं निवडायचं आहे, तुकडी. आता हे निवडल्यानंतर आता ह्या विद्यार्थ्याला आपल्याला अपडेट करायचं आहे. तर सगळ्यात शेवटला अपडेट आणि करेक्शन आहे. तुम्ही अपडेट केल्यावर पुन्हा करेक्शनसुद्धा करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. आता मी या ठिकाणी अपडेट करतो. अपडेट केल्यावर यातनं अपडेट सक्सेसफुल येईल आणि इथे जे स्टेटस आहे इथे डनचा ऑप्शन येईल. आता ह्या
एका वर्गातील एक विद्यार्थी या ठिकाणी मी होता, त्याला अपडेट केलं म्हणजे माझा पूर्ण वर्ग संपलेला आहे. त्यासाठी खाली फायनलाइज एक ऑप्शन आहे, त्या फायनलाइजवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला किती विद्यार्थी प्रमोटेड केले तर विद्यार्थ्याचा आकडा दिसेल आणि मग आपण त्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यावर आपला हा पहिलीचा वर्ग दुसरीच्या इयत्तेमध्ये प्रमोट झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व वर्ग या ठिकाणी अशा प्रकारे प्रमोट करायचे. आता वर्ग प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण शाळेचं प्रमोशन कसं करायचं, त्यासाठी पुन्हा प्रोग्रेसर ॲक्टिव्हिटीवर यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला पुढे 4 ऑप्शन दिसतील: प्रोग्रेशन युजर मॅन्युअल, व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन. आता आपल्याला या ठिकाणी संपूर्ण शाळेचं प्रोग्रेशन करण्यासाठी फायनलाइज प्रोग्रेशन शेवटचा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं आहे. संपूर्ण वर्ग फायनलाइज झाल्यावर आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. जर एखाद्या वर्गामध्ये जरी विद्यार्थी नसले तरी त्या ठिकाणी सगळ्यात खाली फायनलाइज हा ऑप्शन येईल आणि त्याला तो फायनलाइज करून तुम्हाला पुढे पाठवायचं आहे, प्रमोट करायचं आहे. आता सर्व वर्गांचे फायनलाइज झाल्यावर तुम्हाला या ठिकाणी शाळेचं प्रमोशन करण्यासाठी या ठिकाणी चेकबॉक्स आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सबमिट ऑप्शन करायचं आहे. आता या ठिकाणी तो सबमिट ऑप्शन येणार नाही, कारण आपण एकच वर्ग केलेला आहे. बाकीच्या वर्गांचं पण या ठिकाणी करायला हवं. ते केल्यानंतर तुम्हाला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी सक्सेसफुली अशा प्रकारे एक मेसेज येईल, म्हणजे तुमचं प्रमोशन पूर्ण झालं. धन्यवाद.